एका गावात सुनील नावाचा एक तरुण राहत होता. तो एक दयाळू आणि हुशार व्यक्ती होता, ज्याला इतरांना मदत करणे आवडते. सुनील एका छोट्या गावात राहत होता आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी शेतकरी म्हणून काम करत होता. कठोर परिश्रम करूनही सुनीलचे नेहमीच वकील होण्याचे स्वप्न होते. एके दिवशी सुनील एका लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी शहरात गेला होता. तिथे त्याला लता नावाची सुंदर आणि हुशार मुलगी भेटली. लता डॉक्टर होण्यासाठी शिकत होती आणि ती सुद्धा सुनीलच्या जवळच्या एका छोट्या गावातील होती. त्या दोघांनी संपूर्ण संध्याकाळ हसत हसत घालवली आणि त्यांचे मोबाईल नंबर एकमेकांना दिले. पुढील काही महिन्यात सुनील आणि लता नियमितपणे फोनवर बोलू लागले आणि एकमेकांना मेसेज करू लागले. त्यांना लवकरच समजले की त्यांच्यात बरेच साम्य आहे आणि त्यांचे संभाषण दीर्घ आणि अधिक होत गेले. त्यांचे मजबूत कनेक्शन अजूनही. सुनील आणि लताने अनेक आव्हानांचा सामना केला. सुनीलच्या कुटुंबाला त्याने वेगळ्या जातीतील व्यक्तीशी लग्न केल्याबद्दल संकोच वाटत होता आणि लताच्या कुटुंबाला त्यांच्या मुलीने खालच्या सामाजिक आर्थिक पार्श्वभूमीतील व्यक्तीशी लग्न करण्याची काळजी होती. तथापि सुनील आणि लताने एकत्र राहण्याचा निर्धार केला आणि दोघांनीही आपल्या प्रेमासाठी संघर्ष करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी एकमेकांच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांना एकमेकांबद्दल किती प्रेम आहे ते समजावून सांगितले. हळूहळू पण खात्रीने त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचे नाते समजून घेणे आणि स्वीकारणे सुरू केले. सुनील आणि लताचे प्रेम कालांतराने अधिकच घट्ट होत गेले. त्यांनी जीवनातील चढ उतारामध्ये एकमेकांना साथ दिली आणि नेहमी एकमेकांच्या गरजा प्रथम ठेवल्या. अखेर सुनीलने इंजिनियर होण्याचे स्वप्न पूर्ण केले आणि लता एक यशस्वी डॉक्टर बनली. वर्षे लोटली आणि सुनील आणि लताचे त्यांच्या गावात एका सुंदर समारंभात लग्न झाले. अखेर त्यांना लग्नाच्या बंधनात बांधलेले पाहून त्याचे कुटुंबीय आणि मित्रमंडळींना खूप आनंद झाला. त्यांनी मिळून एक आनंदी घर बांधले आणि आपल्या मुलांना प्रेमाने आणि काळजीने वाढवले. सुनील आणि लताची प्रेम कहाणी शहराची चर्चा बनली. त्यामुळे इतर जोडप्यांना त्यांच्या हृदयाचे अनुसरण करण्यास आणि त्यांच्या प्रेमाच्या मार्गातील कोणत्याही अडथळ्यावर मात करण्यास प्रेरित केले. त्यांनी दाखवून दिले की प्रेमाला सीमा नसते आणि दृढ निश्चय आणि चिकाटीने काहीही शक्य आहे. जसजसे ते मोठे होत गेले तसतसे सुनील आणि लताचे एकमेकावर अतोनात प्रेम होत गेले. त्यांनी अनेकदा त्यांच्या प्रवासात मागे वळून पाहिले आणि त्यांना मिळालेल्या प्रेमाबद्दल कृतज्ञ वाटले. त्यांची प्रेमकथा प्रेमाच्या सामर्थ्याचा आणि आनंदी अंताच्या सौंदर्याचा पुरावा होता. जेव्हा ते त्यांच्या सुवर्ण वर्षात प्रवेश करत होते, सुनील आणि लता एकमेकांना तितकेच एकनिष्ठ राहिले जसे ते पहिल्या भेटीच्या दिवशी होते. जीवनातील संकटे आणि संकटातून ते एकमेकांना आधार देत एकमेकांचे खडक बनले. त्यांच्या प्रेमाने अनेक वादळे झेलली होती, पण काळाच्या ओघात ती अधिकच मजबूत होत गेली. त्यांनी अनेक अडथळे आणि आव्हानांचा सामना केला होता, परंतु त्यांनी कधीही हार मानली नाही. सुनील आणि लताची प्रेम कहाणी त्यांच्या गावात एक दंतकथा बनली होती. लोक सहसा त्यांच्याकडे प्रेम आणि नातेसंबंधाबद्दल सल्ला घेण्यासाठी येत असत आणि त्यांना त्यांचे शहाणपण सांगण्यास नेहमीच आनंद होत असे. एके दिवशी एक तरुण जोडपे सुनील आणि लता यांच्याकडे मार्गदर्शन घेण्यासाठी आले. या जोडप्याला त्यांच्या कुटुंबियाकडून विरोध होता, जे त्यांच्या नात्याला विरोध करत होते. सुनील आणि लताने या जोडप्याची गोष्ट ऐकली आणि त्यांना सल्ला दिला. त्यांनी जोडप्याला त्यांच्या प्रेमावर विश्वास ठेवण्यास सांगितले आणि एकमेकांना कधीही हार मानू नका. त्यांनी त्यांना आठवण करून दिली की खरे प्रेम लढणे योग्य आहे आणि ते एकमेकांशी वचनबद्ध राहिल्यास काहीही शक्य आहे. या जोडप्याने त्यांचा सल्ला मनावर घेतला आणि त्यांच्या प्रेमासाठी संघर्ष करण्याचा निर्णय घेतला. ते त्यांच्या कुटुंबियांना उभे राहिले आणि अखेरीस त्यांची मान्यता जिंकली. त्यांनी मार्गदर्शन केल्याबद्दल सुनील आणि लताचे आभार मानले आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आयुष्यभर प्रेम आणि आनंद निर्माण करण्याचे वचन दिले. सुनील आणि लताची प्रेम कहाणी अनेकांच्या जीवनाला स्पर्शून गेली होती आणि सर्वत्र जोडप्यासाठी आशा आणि प्रेरणाचे प्रतीक बनली होती. त्यांच्या प्रवासाने हे सिद्ध केले होते की
प्रेम सर्वांवर विजय मिळवू शकते आणि खरे प्रेम कधीही कमी होत नाही. जेव्हा ते त्यांच्या आयुष्याच्या संधिप्रकाशात एकत्र बसले होते, सुनील आणि लताने अभिमान आणि समाधानाच्या भावनेने त्यांच्या प्रवासाकडे मागे वळून पाहिले. ते प्रेम आणि अर्थाने भरलेले जीवन जगले होते आणि त्यांनी इतरांनाही असे करण्यास प्रेरित केले होते. त्यांची प्रेमकथा ही प्रेमाची शक्ती आणि मानवी आत्म्याचा पुरावा होता. प्रेमाला कोणतीही सीमा नसते आणि तुम्ही स्वतःवर आणि प्रेमाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवल्यास काहीही शक्य आहे, हे दाखवून दिले होते. सुनील आणि लताचे प्रेम वेळ आणि जागेच्या पलीकडे गेले होते आणि ते पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहिले. ते खूप आनंदाने जीवन जगले आणि त्यांनी इतरांनाही आनंदी जीवन जगायचे शिकवले. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.